फ्रेंड्स, सुप्रिया किचन टीव्हीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला आजची व्हिडिओ सुरू करूया। तर आज आम्ही काय काय करणार आहे, काय काय नाही ते पण पाहूया। चला सगळ्यांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग। सकाळचे 6 वाजले, तुम्ही पाहू शकता सूर्योदय अजून होत आहे आणि आमची गौराबाई पण उठलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता मी इथे पाणी गरम व्हायला ठेवणार आहे अंघोळीसाठी। तर इथं पाणी गरम व्हायला मी ते चुलीला पेटवलेलं आहे, चूल पण पेटलेली आहे। आपले पाणी गरम होत आहे तोपर्यंत मी बाकीचे कामं पण करून घेते। तर सगळे कामे झाल्यानंतर झाडून वगैरे घर वगैरे पुसून झाल्यानंतर तर मी इथे धार काढलेला आहे आमच्या घरचे। तर धार काढल्यानंतर दूधला गरम व्हायला ठेवूया। दूध गरम झालेलं आहे। नंतर मी इथे भात शिजायला ठेवलेला आहे, तोपर्यंत चहा पण करून घेते पिण्यासाठी। तर चहा पण गरम गरम रेडी आहे। तर चहा पिल्यानंतर मी इथे बटाटे शिजवून घेतलेला आहे, बॉईल करून घेतलेला आहे। आज आपण बटाट्याची परोठा बनवणार आहोत। खूप सिंपल आणि इझी आणि टेस्टी पण आहे, सकाळच्या जेवणासाठी, नाश्त्यासाठी, नाहीतर मुलांच्या लंच बॉक्ससाठी पण तुम्ही बनवून देऊ शकता। तर मी इथे बॉईल करून घेतलेला आहे। तर मी इथे मॅश करून घेत आहे ग्रेडरने। तुम्ही पाहिजे असेल तर हाताने पण मॅश करू शकता, नाही तर मॅशरने पण मॅश करून घेऊ शकता। आता सगळे बटाटे छानपैकी आपण मॅश करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता एकदम पेस्ट सारखं रेडी झालेलं आहे। त्यानंतर इथं भात पण शिजलेला आहे तोपर्यंत। तर भात शिजल्यानंतर भातला आपण साईडमध्ये ठेवूया। आता बटाट्याचे मसाला तयार करून घ्यायचा आपल्याला पराठासाठी स्टफिंगचं। तर मी इथे एक भांडं ठेवलेलं आहे। भांडं ठेवल्यानंतर याच्यामध्ये 2 टेबलस्पून एवढं तेल घातलेलं आहे। त्यानंतर मी इथे हिरवी मिरची आणि लसूण आलंचं पेस्ट करून घेतलेलं आहे, ग्राइंड करून घेतलेलं आहे, ठेचा बनवून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता ठेचा घातल्यानंतर छान असं परतून घेऊया आपण, शिजवून घ्यायचं आहे आपल्याला परतून। आणि छानपैकी परतल्यानंतर मी ते थोडंसं 1/2 टीस्पून एवढं हळद घालूया, तुम्ही तुमच्या प्रकारे घालू शकता। आणि त्यानंतर 1/2 टीस्पून एवढं गरम मसाला ऑप्शनल आहे, पाहिजे असेल तर घालू शकता, नाही तर स्किप पण करू शकता। घातल्यामुळे याचा चव पण छान लागतं, खायला पण मजा येतं, थोडंसं चटपटा होतं। त्यानंतर मी ते एक निंबाचा रस पण घालत आहे, थोडंसं खट्टा मिठा बनवण्यासाठी। एक पूर्ण निंबाचा रस घातलेला आहे मी इथं। तुम्ही कसं बनवता घरात बटाट्याचे परोठा तुम्ही सांगू शकता कमेंट करून, आणि माझं हे रेसिपी पण तुम्ही ट्राय करू शकता। तर याला छानपैकी मिक्स करून घेतल्यानंतर आता जे आपण बटाटा किसून ठेवलेला आहे, पेस्ट करून ठेवलेला आहे, ते याच्यामध्ये घालून घेऊया आणि छानपैकी याला आपण मिक्स करून घेऊया। तर मी ते चुलीवर बनवत आहे, तुम्ही पाहिजे असेल तर गॅसवर बनवू शकता। मी बटाटे जे आहे ते गॅसवर शिजून घेतलेलं आहे, कुकरमध्ये घालून। तुम्हाला वाटत असेल चुलीवर तर भात शिजवायला ठेवली होती आणि बटाटे कधी शिजून घेतले, तर मी ते गॅसवर शिजून घेतलेलं होतं। तर चला आता आपण पराठे पण बनवून घेऊया। तर मी ते पीठ ऑलरेडी मळून ठेवलेले होते। तर पीठ मळून घेतल्यानंतर मी इथे एक छान असं पेढा घेतलेला आहे आणि आपण इथे स्टफिंग छानपैकी याच्यावर घालूया। आपलं जे आलूचं मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड व्हायला पाहिजे, तरीच आपले पराठे छान असं रेडी होईल। आणि आपलं मिश्रण जे आहे पूर्णपणे थंड झालेलं होतं। त्यानंतर मी इथे याला पराठा बनवून घेते, एक एक करून पीठ लावून घेत आहे। तुम्ही पाहिजे असेल तर तेल पण लावून करू शकता, जसं पुरणपोळी करतात तसं। तर पीठ लावण्यापूर्वी असं करायचं आपल्याला, छान आणि हेल्दी पण राहील, मुलांना पण अशा प्रकारे पराठे आवडेल। तर हलक्या हाताने आपल्याला इथं बेलायचं आहे, याला बेलून घ्यायचं आहे, जास्त जोर वगैरे घालायचा नाही। आता तवा पण गरम झालेला आहे। तवा गरम झाल्यानंतर आपण पराठा पण याच्यावर घालून घेऊया आणि छान असं सेकून घ्यायचं आहे आपल्याला। थोडंसं साईडला आणि वर थोडंसं आपण तेल लावून घेऊया, पाहिजे असेल तर तुम्ही बटर किंवा तूप पण लावून घेऊ शकता। तर याला पलटून घेऊया, दुसरी साईडला पण छानपैकी आपल्याला शेकून घ्यायचं आहे याला परतून। तर ह्या साईडला पण मी थोडंसं तेल लावून घेते, तुम्ही बघू शकता छानपैकी आपल्या बटाट्याचे पराठे रेडी व्हायला आहेत, आलू परोठा तुम्ही पाहू शकता। छान असं गोल्डन ब्राऊन कलर पण येत आहे आणि याला पलटून घेते आणि बघू शकता तुम्ही किती छान असं फुललेलं आहे, कुठंही फाटलेला परोठा नाही, तुम्ही पाहू शकता। खूप सिंपल आणि टेस्टी परोठा आपले रेडी झालेले आहेत। मी इथे सकाळच्या जेवणासाठी बनवत आहे, तुम्ही पाहिजे असेल तर रात्रीच्या डिनरला किंवा दुपारच्या जेवणाला, नाश्त्याला पण बनवू शकता। तर सगळे परोठा मी इथे एक एक करून बनवून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। मी इथे दहीसोबत सर्व करत आहे, तुम्ही पाहिजे असेल तर हिरवी चटणी, लाल चटणी किंवा टोमॅटो केचप मुलांना आवडत आहे ना, त्यासोबत पण तुम्ही सर्व करून घेऊ शकता। तर मी ते नाश्ता करून घेते, खूप छान आणि टेस्टी पराठा बनलेले आहेत। तर मी ते दुपारच्या जेवणाला नको वाटलं तर आमचे घरचे बाहेर गेले होते, त्यामुळे मी ते पार्सल आणायला सांगितले होते। पिझ्झा आणि बर्गर आणले, त्यांनी पाहू शकता, बाहेर गेल्यामुळे त्याने आणून दिलेत मागितल्यानंतर।
खूप टेस्टी पनीर पिझ्झा होतं खूप आणि चीझी पण होतं आणि बर्गर पण खूप टेस्टी आणि मजेदार होतं। तर तुम्ही पाहू शकता संध्याकाळ पण झाली। तुम्ही पाहू इथं किती छान सूर्यास्त होत आहे, संध्याकाळ झालेला आहे। तर चला गाईचं दार पण काढून चाय पण बनवून घेऊया। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। आमच्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारे मजेदार आणि टेस्टी रेसिपीज तुम्हाला मिळतील। तर आमचे घरचे धार काढून झाल्यानंतर इथे चाय पण गरम व्हायला ठेवले। तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते, तोपर्यंत